एनडीएचे जे सरकार आता 9 तारखेला खऱ्या अर्थानं स्थापित होत आहे, त्या सरकारमध्ये आज जर आपण पाहिलं सर्व खासदारांची बैठक हे सेंट्रल हॉलमध्ये झाली आणि सर्वांनी मोदी साहेबांना नेता म्हणून घोषित केलेलं आहे। हे सरकार बहुमताच्या पुढे आहे, परंतु काही लोकांना देव पाण्यात ठेवण्याची जी सवय आहे, हे सरकार पडावं, हे मग आम्ही कुठेतरी यावं, हे त्यांचे स्वप्नच राहणार आहेत। हे सरकार मजबूतीने चालेल, पूर्ण कालावधी आपला पूर्ण करेल आणि या सरकारमधून ज्यांना असं वाटतं की हे बाहेर पडतील त्यांनी ते स्वतःच काही दिवसानंतर या सरकारमध्ये सामील होतील अशी एकंदरीत चर्चा दिल्लीच्या या वर्तुळामध्ये आहे आणि तसा प्रयत्नच हे जे पडणार आहे म्हणतात त्यांच्याकडूनच होतोय असं एकंदरीत माहिती आहे। का नाही होणार? ज्यांनी अत्यंत हिमतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा निर्णय घेऊ शकतात, तर भाजप तर त्यांचा पूर्वीपासूनचा अलायन्स असलेली पार्टी आहे आणि आता काँग्रेसने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे, म्हणून तिथे ते आपला गळा आवळून घेणार नाहीत असं एकंदर चित्र नसता त्यांना अकेला चलोरच्या भूमिकेत राहावं लागेल, नसता एनडीएमध्ये सामील व्हावं लागेल। तुम्ही त्याच्यासोबत कराल का सर? तो निर्णय हा वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे, त्यांचा बद्दलचा निर्णय हा लोकल लेवलवर होणार नाही। शेवटच्या टप्प्यात या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होईल आणि त्याचं खापर आपल्यावर फुटू नये म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे या सरकारमधून बाहेर पडू इच्छितात असं प्रकारची प्रतिक्रिया आता काही वेळापूर्वी सुप्रिया सुळेंनी दिली। शेवटच्या टप्प्यामध्ये भ्रष्टाचार होणार आहे हे भाकीत झालं, म्हणजे आतापर्यंत आम्ही जे काय कारभार केलेला आहे किंवा सरकार चालवलेलं आहे हे अत्यंत चांगलं चालवलं हे दिलेलं त्यांनी सर्टिफिकेट आहे, म्हणून शेवटच्या टप्प्यातही कुठे भ्रष्टाचार होणार नाही। जनतेच्या हिताची कामं होतील, शेतकऱ्याच्या हिताची कामं होतील, आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाईल। या सर्व बाबी ज्या आम्हाला लोकसभेला काही अंशी त्रासदायक ठरल्या त्या सर्व बाबीचं आता तुम्हाला निकारण झालेलं दिसेल, त्या सगळ्या सोडवल्याचं दिसेल आणि म्हणून येणारं सरकार हे शेतकरी आमच्याबरोबर राहतील, सर्व आरक्षणाचे जे काही नेते आहेत तेही आमच्याबरोबर राहतील अशी अपेक्षा आहे। ज्यांना सतवलं गेलं, ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं त्यांना सरकार हे त्यांच्या पाठीशी आता खंबीरपणे उभे राहणार आहे। साहेब, निवडणुकीनंतर आता ज्यांना उमेदवारी न मिळाली असे आमदार जे खासदार आहेत त्यांची खतखत बाहेर पडत आहेत। आपलेच आमदार कृपाल तुमणे यांनी म्हटलेलं आहे की ती जागा आम्हाला मिळायला हवी होती, मात्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी कुठला सर्वे केला हे माहीत नव्हतं, मात्र त्यांच्या हट्टामुळे एकूणच ती जागा आम्हाला मिळाली नाही आणि त्यांनी दबाव टाकला असं देखील त्यांचं म्हणणं आहे। काल कृपाल तुमाने हे वर्षा शासकीय बंगल्यावर आले होते, त्यांनी शिंदे साहेबांची भेट घेतली, त्यांची असलेली नाराजी त्यांनी व्यक्त केली। कशामुळे घडलं याबद्दलचा त्यांनी सविस्तर अहवाल शिंदे साहेबांना दिलेला आहे आणि शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना विश्वास दाखवलेला आहे की मी तुम्हाला कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही। झालेल्या जर काही त्यांच्याकडून चुका असेल किंवा आमच्याकडून चुका असेल ते त्यांनी मान्य केलेले आहेत। भविष्यामध्ये तुमानेला सुद्धा योग्य ते स्थान सुद्धा दिले जाणार आहे। जरांगे पाटील आता पुन्हा उपोषणाला बसणार आहेत, मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारलेली आहे। नाही, त्याबद्दलची माहिती नाही, परंतु निश्चित आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार अत्यंत गांभीर्याने पाहत आहे। येत्या 13 तारखेला न्यायालयामध्ये याची न्यायालयीन लढाई अनेक लोकांनी रिट पिटिशन दाखल केल्यामुळे त्याची लढाई ही 13 तारखेला पुन्हा कोर्टामध्ये होणार आहे। त्यासाठी अत्यंत ताकदवर वकीलसुद्धा आम्ही नेमलेले आहेत। आम्हाला विश्वास आहे जे आरक्षण 10% आम्ही दिलं आहे त्याला कुठेही आता फाटे फुटणार नाही, ते कन्फर्म होईल आणि ज्या काही नोंदी वगैरे आम्ही काढल्यात, जी 40 वर्षात कोणी काढल्या नव्हत्या त्या काढायचं जे आम्ही काम केलं आहे त्याच्या आता सर्टिफिकेटसुद्धा सर्वांना देण्यात येत आहे। म्हणून आम्ही जे आरक्षण द्यायचं आहे ते निश्चित दिल्याशिवाय राहणार नाही, परंतु ओबीसी समाजाच्या सुद्धा आरक्षणाला कुठं धक्का पोहोचू देणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.